2020 या काळामध्ये जिल्ह्याचं किती नुकसान झालंय आणि याला जबाबदार कोण आहे? आताच तुम्हाला आम्ही सांगितलं की 2020ला आता बघा हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर होऊन 259 कोटी रुपये, 2021 मध्ये 361 कोटी रुपये येणं बाकी आपल्याला पीक विमा, आणि 2022 मध्ये 450 कोटी रुपये, आणि पुन्हा केंद्र सरकारनं अवसान घातकी परिपत्रक ज्याचा लाभ कंपनीला झाला त्याच्यामुळं 900 कोटी रुपये 23ला, आणि 24ला 870 कोटी रुपये, असं 2840 कोटी रुपये इतकं रक्कम शेतकऱ्याला त्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडनं मिळणं अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. आणि पूर्वी म्हणजे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना काही मंडळींना त्या ठिकाणी वाव होता की राज्यातल्या सरकारचं चुकलं, राज्यातल्या सरकारनं बरोबर काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणी असं घडलं. आता मात्र राज्यात केंद्रात त्यांचीच सत्ता आहे, त्यांचंच सरकार आहे. स्वतःला स्पेशलिस्ट म्हणून एजंटगिरी करणाऱ्या माणसांना आता ह्याचं मला वाटतं उत्तर द्यावं.